तर सर्वांना माझा दंडवत प्रणाम। आणि हे लोकेशन बघून तुम्हाला वाटत असेल की मी किती दूर आले, इतकाच सुंदर व्ह्यू आहे, पण जास्त काही दूर नाही आले मी। परभणीपासून 200 किलोमीटर अंतरावरच माहूर गडावरती आलेली आहे। इन वादियों में टकरा चुके हैं हमसे अरे चल ना रे भाई, इतका वेळ असते का? हे बघा, हिला किचन पण पुरं नाही मेकअप करायला। वा, काहीच मेकअप केला नाही मी, एकदम सिंपल। माझी बायको किती डेंजर आहे तुम्हाला दाखवतो, फक्त बघा। आवाज कमी करा निघा। अरे चल ना रे भाई, आता तुमची स्क्रोलिंग चालू आहे का किती वेळची? तर आज परत एकदा आम्ही छोट्याशा ट्रिपसाठी निघालेलो आहोत आणि आज म्हणजे सोबत मामा पण आहेत, पण पल्लवी नाही। त्याच्यामुळे तुमच्यापैकी काही जणांच्या कमेंट येतील की पल्लवी का सोबत नाही म्हणून। याचं उत्तर आज मी देणार आहे, तुम्ही व्हिडिओ बघत राहा। विसरलं नाही। तर आता आम्ही आलो श्रीकृष्ण मंदिरात। काय म्हणला ते माणूस? ते माणूस आम्ही दंडवत घालू लागलो, ते माणूस म्हणला आई असं कसं लेट होणार. मामा म्हणायचं आपल्या देवाची वस्तू नाही। तर आता आम्ही आलोत आंबाळीला श्री दत्तात्रय प्रभूच्या दर्शनासाठी। आणि हे मंदिर ना पूर्ण माळावरती डोंगरावरती आहे आणि रस्ते तर असे आहेत इतके डेंजर, सगळे अंगाचे हाड जे आहेत ते ढिल्ले झाले आमचे। मग तुला काय वाटेल, देव काय एवढ्या सहजासहजी भेटणार काय? हो, मला पण माहिती आहे। स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त। चला तिकडे ना पंचावताराचा उपहार आहे, पंगत आहे, चला जेवायला जाऊ आपण आता, प्रसाद घेऊ छान। तुला त्याला तुम्हाला नाही पंगत का नाही, त्याला भंडारा म्हणतात। तुला तर कुठेही जेवायचं दिसते बाबा। मग भूक तर लागणार ना, आता प्रसाद खाल्लेलं कुठं चाललंय काय माहिती। चला तर तुमच्यापैकी काही जणांच्या ह्या पण कमेंट होत्या की मामाला कोकणला काऊन नाही नेलं। तर आता मामाला ना जास्त करून अशाच ठिकाणी यायला आवडते देवदर्शनाला हे, त्याच्यामुळे मग तिकडं काही घेऊन गेलो नाहीत। मामाचं म्हणणं इथंच असते की मंदिरं हे दर्शन घ्यायचं, त्याच्यामुळे इकडं आणलं। आणि दुसरा राहिला प्रश्न दुसरा पल्लवीचा, तिला काऊन घेऊन नाही आलो, तर त्याचं उत्तर देतो मी सांगतो। पल्लवीला काहून घेऊन गेलो नव्हतो आम्ही, पण आता नाही, थोड्या वेळानं। आता आम्हाला आणखीन परत खूप दूर जायचंय, तिथं पोहोचल्यानंतर नक्कीच सांगाल। तर आता आम्ही पोहोचलो माहूर गडावरती आणि देवदेवसरीला दर्शन घेणार आहे। चला हे बघ, लोक मंदिर सुद्धा सोडत नाहीत, किती भारी लोक असते। बोले जुबा केस बोले जुबा केस. कमीत कमी लोकांनी मंदिरात तरी असं करू नये, कमीत कमी मंदिरात तरी। आर्यर परिस्थिर प्रतिज्ञा ही सुपारीची भाववीडा तुझा अर्पितो, भाववीडा तुझा अर्पितो। श्री चक्रपाणी महाराज की जय। जय कर। इकडे ना, काय इकडं तरी ये। आले तुझे भाऊ कस काय आले तिकडं? कोणते? हे काय हे? छोटा भाऊ इथं तुमचेच बसलाय। आहेत हे नाही ते। तुझा छोटा भाऊ, ते तिथं मोठा भाऊ। ते भाऊ नाही बहीण आहे। हो बहीण। कस काय आली? जवळ जाऊ नका हो, तुमचेच आहेत ते। मस्त अलीकडे आहे. आला ते तुला भेटायला, भेटून नको. जाय लवकर, भेटून घे। त्या अंगावर येतं भेटून बरं. घे, येत नाही अंगावर, भेटून तुम्हीच घे। भेटा जा, तुम्हालाच ये रे भेटायचं बापू, ते ये काय आवाज इकडे. जाईल तुम्हाला। खायला देतो, पटकन दे। याची एखादा अंगावर देतो ना लाडू तुझ्या लाडू भावाला। मोदक नाही ते हे धोंडा। धोंडा होत त्याला देतो ना, ये। खा रे बाबा। अरे साले साहेब पळून गेले, पळून गेले। मध्ये एक साले साहेब आहेत, चल मध्ये देऊ। आता इथलचं दर्शन घेतलंय आम्ही, आता पुढे जायचंय माहूर गडावरती। आणि मामाचं ना किती देवदर्शन झालं तरी मन भरत नाही, त्याच्यामुळे मग अगोदर म्हणलं चहाचा ब्रेक घेऊया। तितक्यात पाऊस पण आता सुरू झालाय बघा, तर हां डोकं पण इतकं दुखायलंय। अगोदर चहा घेऊ आपण, एक ब्रेक घेऊ चहाचा। ठीक आहे, घेऊ का? हां, तसे तर तुम्ही माझे फुल टाइम ड्रायव्हर आहेत, किती प्रकार लेंगे आप तेरी पूरी यूट्यूब मनी। तशी पण तुम्हालाच आहे, रेग्युलरच आहे पाणी। तर आम्ही ना आता तिथे वरती जाणार आहे त्या किल्ल्यावरती,
आता ते मोठा किल्ला दिसायलाय, कोणता आहे काय माहिती नाही, वर तिथपर्यंत गेल्या आहे. सांगतो. हा तिथपर्यंत ते. हा इथपर्यंत त्या साईडला तिकडं पण आहे. पण इथं लिहिले काय ते बघ तू पहिले. काय वाघ, बिबट्या, लांडगा, कोल्हा सगळे प्राणी तिथं. ते दिवसा थोडी असणार आहे. हा असतात, आणि एखादा आला तर तुला पळायची तयारी ठेव फक्त. तुम्ही सांभाळायला येत. मी पळून जाणार आपलं. आमची जिम्मेदारी तुमच्यावरच आहे. तुमच्या आता आम्ही 50 बी पायऱ्या चढल्या नसताल, फक्त 50. हे बघा तिथून इथपर्यंत 50 पण पायऱ्या नसताल, आणि ह्याचे आताच पाय दुखायले. आताच म्हणायली पाय दुखायलेत, आणखीन तर खूप वरी जायचे. जास्त तिकडे नाही, जाऊन थोडंच आहे. थोडंच आहे, पण ते तिथं जायला बघ ना तू. तिथं तिकडे सपाट असेल ना, पायऱ्या थोडी असणार. अरे वा. थांब. लेकराची इच्छा पूर्ण झाली म्हणलं. पहिला पायऱ्या चढायच्या होत्या. इतक्यातच 10 पार यायला तुला. धाप लागते, ते चढताही ना असं. तुम्हाला लागलं का? आणि एखादा वाघ कोला आला तर पळशील कसं? खाली येताना पळता येते. उलट लुंडकत नीट. साडी अशी वरी धरायची. हो लुंडकत खाली जाशील, आणि खालून मग डायरेक्ट वरीच. काय झालं? दम लागला. एवढ्यातच थकली का? हा मग नेऊ का तुला उचलून? नाही, नको एवढं नको. मी बसते थोडा वेळ. तुम्ही सांगणार होते ना की पल्लवी काऊन नाही आली आपल्यासोबत. एकदा सांगा, मी तोपर्यंत आराम करते. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येत होत्या की पल्लवी, मी पण वाचल्या, आणि काही कमेंट तर खूप वेगळ्याच आल्या, पण ठीक आहे, काय हरकत नाही. पल्लवीला कोकणात का घेऊन गेले नाही? आज पण आम्ही पल्लवीला चल म्हणलो होतो आमच्यासोबत, पण पल्लवी आज पण आली नाही. कोकणात बी जाण्यासाठी ती आली नाही. त्याचं एक कारण आहे, कारण की तिचं बाळ खूप छोटं आहे. राजवी आमची 1च वर्षाची आहे, आणि ती बाहेर कुठे गेल्यावर जास्त राहत नाही. आणि आजही ना आणण्याचं कारण हेच आहे, गरमी खूप जास्त आहे. गरमीमध्ये लहान बाळ जास्त चिडचिड करतात. आता ज्या आया आहेत त्यांना माहिती आहे, ते रिलेट करतात की लहान लेकरू 1 वर्षाचं असलं किती परेशान करते तर. आणि जास्त घ्यायचा विषय नाही तिला, ती राहत नाही जास्त. घ्यायचा 1-2 प्रश्न मिनिटं. नाही, हा. सांभाळायला आपण सांभाळू शकतो, पण ती आणि राहत नाही ना. लेकरं कसं गरमी असतं, 1-2 मिनिटे राहते लेकरू. ऊन आहे. छान. एवढ्या उन्हामध्ये कोकणामध्ये तरी आपल्या भागापेक्षा 2 पट जास्त गरमी होती. ती कशी राहिली असती? राहिली नसती राजवी. त्याचं रिझन फक्त हेच आहे. पण काही जण कमेंट करत, तुम्ही आणलंच नाही, घरी काम करायलाच ठेवलं, त्याच्यामध्ये ही टेन्शन घ्यायली असं म्हणायला. एवढं काय दिवसभर नाही राहते 1 वर्षाचं लेकरू. नाही दिवसभर प्रवास करू शकत नाही. प्रवासामध्ये सकाळी आम्ही 8 वाजता निघालो. आणायला उलट आम्हाला चांगलं वाटते. पूर्ण फॅमिली आली तर जास्त चांगलं वाटते. पण रिझन एकच आहे की राजवी आणखीन लहान आहे. तुम्हाला दिसलच, राजवीला थोडं थोडं मोठं होऊ द्या, आम्ही रोज घेऊन, हमेशा घेऊन कुठं ना कुठं फिरणार, तुम्हाला दिसलच जेव्हा ती राहू शकेल तेव्हा. चला आता उशीर आहे. बस. चला फास्ट पळा. बाबा हिला एनर्जी आली, पळायली आता. 2 मिनिटं बसली की पळायली. ते नेत नसतात ना. रक्षिता, माझ्यासाठी आणलं का कधी? माझ्यासाठी कधी आणलं का? लेकीसाठी कसं आणायला जाऊ? चला. पण यार, आम्ही एवढ्या जंगलात आलो. तिथं इथे वरती काही लोक राहतात, पूर्ण जंगल इकडे आजूबाजूला. सध्या तर काहीच नाही, पण तरी मानलं तुला. इथं तुझे सबस्क्रायबर निघले, हिला इथं पण ओळखायले. म्हणजे 2च घर होते. फेमस आहे यार तू. मग नाही का? मग सहजासहजी थोडी झाली. कालच्या कमेंट बघा ना तुम्ही, इतक्या 4 बाया लावल्यात कामाला, आणि युट्यूब चालवायले मी. कमेंट कालच्या वाचून शॉक झाला नाहीत का? त्याच्यामध्ये तुला कमेंट यायल्यात की काहीच काम नाही, तुला स्वयंपाक पण करू वाटत नाही, एवढ्या बाया लावल्यात. पण त्यांनी आधीच्या गोष्टी बघितल्या का? किती काम केलेलं आहे, काय केलेलं आहे, किती स्ट्रगल केलेलं आहे. काम न करतात असं थोडी कोणी कोपऱ्यात दिवसभर केलेले. डायरेक्ट थोडी ना कामाला बाया लावल्या आणि डायरेक्ट काम केलं. तेच नाही, मी तेच तर म्हणायले की मी काय आधी कामाला बाया लावल्या आणि युट्यूब चॅनल चालू केला असं थोडी होते. तितकी मेहनत केली, तितके पैसे आता म्हणजे त्या याच्यापर्यंत आले, मी तितके कमवायला लागले, तेव्हा स्वतःला कम्फर्ट मध्ये आणण्यासाठी लावते. याच्यामुळं की मला युट्यूब साठी थोडा वेळ भेटावा, दुसरे कामं करायला भेटावं, आणि आणखीन काहीतरी ग्रोथ व्हावं. आणि स्वयंपाकाला सुद्धा मी लावू शकते, पण ते लावत नाही, कारण की आमच्या घरच्यांना माझ्या हातचा स्वयंपाक आवडते. ते सुद्धा मी करू शकते, पण नाही लावत. जितकं करणं पॉसिबल तितकंच करते मी. चला असू द्या. असतात काही जण, पण पॉझिटिव्ह किती छान छान कमेंट आल्यात बघा. मी तर चला, चहा राहिला बरं. चहा राहिला राहिला. रे बाबा. चला आता अगोदर चहा घ्यायचा. डोकं खरंच लय दुखायला आता जास्त. आपण गेलोच नाही. रेणुका माता मंदिर.
तर आता आम्ही आलो होतो दत्त शिखरावरती आणि इथे पण आपले सबस्क्रायबर भेटलेत बरं का. सो ही ताई आहे विदर्भातली. तर छान वाटलं भेटून. तुमचे व्हिडिओ खूप चांगले असते. हो का, थँक्यू. खूप आवडते मला. आणि हे दादा तिकडचेच आहेत ना तुम्ही पण? हो. बहीण भाऊ आहेत का? हो. अच्छा. चला भेटू मग. हो, बाय. बाय. कसं वाटेल तुला एवढे सेलिब्रिटी सारखं वाटायला का नाही? हा, सेलिब्रिटी टाईप असं फील व्हायले. हा, किती जण भेटायलेत, मामा बघायला माझ्याकडे. हा इथं पण आलो तर भरपूर जण भेटले. हा, म्हणजे इथं वाटलं नाही की म्हणजे जास्त गर्दी नाही ना, इतक्या याच्यात पण एक भेटतील मुलगी म्हणून. होती ती तर खूपच जास्त खुश खुश झाली. झाली. छान वाटलं तिला मला पण. निकिता हा. ताई भेटल्या. So, हे मुमेंट आपल्याला पण चांगलं वाटतं त्यांना भेटून, की आपल्याला ओळखायलेत म्हणून. खरंय. ठीक आहे नाही. तुम्हाला कसं वाटायला बरं मला असं भेटायले तर तुम्हाला कसं वाटायला? समोर बघून चल. मला का? मला लय दुःख व्हायले. मला कोणीच ओळख ना, तुला सगळे ओळखतात. बरं, तुम्हाला मी ओळखताच पण निकिताचे मिस्टर म्हणून ब्लॉगर निकिता तुझ्यापासून माझी ओळख आणखीन जास्त. व्हायली. हे काय वाईट गोष्ट नाही. हे बघा आमच्या मॅडम इतक्या वेळा चहा म्हणून महाग लागली होती आणि चहा घ्यायला गेलो आणि आईस्क्रीम खाल्ली. आता त्यात काय जे आवडलं ते घेतलं. आईस्क्रीम आवडली आईस्क्रीम घेतली. हे खायचं मन झालं. चहा आता पुढे घेणार आहे. चला आणि हे बघा खाऊ स्वतःची द्यायली का आईस्क्रीम बघा. खाल्ली. तुम्हाला माहिती होतं दरवेळेस होते, स्वतःच सगळं खाऊन घेते आणि दुसऱ्याकडे नंबर मारते. हे दत्त शिखर. तर आता खूप मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलो. आता जायचंय आपल्याला कुठं? आता कुठंच नाही जायचं, आता घरी जायचं. तुम्ही मला एवढं फिरवलं, तुमचं काहीच नाही. गाडी चलू माझी वाट लागायली. आता एकाच इथं जवळ आलो तर एक राहिलं आणि आणखीन. यांनी काय केलं माहितीये का, जेव्हापासून गाडी घेतली मला खरंच ड्रायव्हरच बनवून टाकले यांनी. कुठं बी काय बी झालं की चला इकडे जायचं, चला तिकडे जायचं, चला तिकडे जायचं, चांगली गोष्ट आहे. ड्रायव्हरच झालो. तुमची पण पगार घेणारे याच्या नाकावर बघ काय लागले. तुमची पण तर मजाच व्हायली की तुम्हाला पण फिरायला भेटायला. बरं चला.